नमस्कार पब्लिक. नेलो होती बर का गोल्टी आज. गोल्टी मार्केटला गोल्टीची ना भाव गेला लय बर का आपल्या आल्या. दिसला का? अहो एवढा पैसा ठेवायचा कुठं? लय अवघड काम आहे. मग काय निलाव झाला म्हणलं चला आता खळे खाली करायला. मग आलो ना घरच्या खळे खाली करायला. दाखवा हे मग डायरेक्ट घरात घेऊन आलो भो. कारण एवढा पैसा ठेवायचा कुठं? या पैशाचं करायचं काय? एवढा पैसा कमीत कमी ना 7-8 क्विंटल असं 1750ची गोल्टी झाली असती. मग खादीची गोणी येत नव्हती तेवढे हो यार. त्याच्यामुळे म्हणलं मग घरीच घेऊन जाऊ. आता आहे ना घरी झाकून ठेवू. ज्या दिवशी खादीची गोणी येईल ना एवढे याच्यावर त्या दिवशी काल नेऊ. तवर न्यायचं नाही. अहो कवर मरायचं जुरून हा. या वर्षी नाही पुढच्या वर्षी असं करता करता पार वाट लागायची वेळ आली. आणि आता ना कुठेतरी आपण सुद्धा थांबलो पाहिजे शेतकरी भावांनो. ये ना फुकट आहे ना फुकट लोक पोसायचे काम बंद करू. जर मला आज वाटतंय का माझी गोल्टी 500च्या पुढे मला पोरडल ना त्याच दिवशी मी मार्केटला नेईल. तिच्या आयला तवर आहे ना घरके मारील पण घरीच घेऊन येईल. मग आता असं आहे तोट्यात आणि तसं आहे तोट्यात. बरोबर आहे का नाही? कवर लोक फुकट पोसायचे. कारण नुसतं फक्त जर मजुरी आणि खादीन औषधच जर फिटत असले आणि आपण नुसतं हेलपटेच मारायचे तर काय उपयोग आहे? मग किती दिवस शेतकरी असं 1 वर्ष जर होत आलंय कवर सहन करी. संपून जाईल शेतकरी असं करता करता. त्यापेक्षा थोडं थांबू आता. घरीच गंज घालून ठेवू. या दिवशी वाटल याचे काहीतरी आपल्याला आपला म्हणजे खर्च निघून आपल्याला थोडे पैसे होणार आहे ना त्याच दिवशी आता इकायला सुरुवात करू. बस सोपं नाही. विचार करा खादी गावणार नाही आपल्याला. या अशा गोल्ट्या ऐकून पहिले गोल्ट्या ऐकल्या का खादीच्या गोण्या येत होत्या. आता एक गोणी येईना ना खादीवर हे गोल्टीवर. त्याच्यामुळे बस आता आमची जिरली. आणि थोडं ना थांबा आता. फुकट लोक पोसायचे काम बंद करा. थोडा आपला विचार करा. हा बाई दाखवा आमची कोबीला का भाव चालली भाऊ? 5 रुपये सांगा बरं. 5 रुपये गड्ड्यानं त्याचा ते रोपच 1 रुपयाचं आहे. त्याला खादीच्या गोण्या टाकेली गेलं 2-2.5 रुपये होती. आणि माणसाची मेहनत सोपं नाही. त्याच्यामुळे ना थोडं दम काढू. एखादा वर्ष 1 वर्ष अहो 1 वर्ष सुद्धा लय होईल. तुम्ही फक्त 6 महिने दम काढा. आईला हे नाही घरी गोण्या घेऊन आले ना कांदे न्यायला तर काय सांगावं तुम्हाला. पण मग काय कोणी ऐकतच नाही. बरं आहे पण मग आपण नाही बा आपण थांबलो. हा बा आता घरी घेऊन नेले. ज्या दिवशी 500च्या वर जाईल त्या दिवशी विकायला नेलं. नाही तर घरीच ठेवी. घरी का सोडून जाईन आता. त्याच्या आयला पण फुकट वतायची नाही आता. हा तवा सगळ्याला कळल. पण मग आता मी एकट्यानं थांबून उपयोग नाही. सगळे थांबले पाहिजे थोडे. थोडा विचार करा. पुढची पिढी वाचल. नाही तर इथं संपून जाणार सगळं. सोपं नाही. चला जय महाराष्ट्र.